अध्याय निष्पत्ती 077202 गुणधर्म, संरचना व कार्य यांच्या आधारे पदार्थ आणि सजीव यांचे वर्गीकरण करतो, जसे की विविध सजीवातील पचन, एकलिंगी व उभयलिंगी फुले इत्यादी. इयत्ता 7वी विषय विज्ञान. पाठ वनस्पती, रचना व कार्ये. वनस्पतीचे महत्वाचे अवयव पान, फूल, खोड, मूळ, फळ आहे. हे वनस्पतीचे महत्वाचे अवयव आहे. बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास अधिमूळ म्हणतात. जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागास अंकुर असे म्हणतात. जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतींच्या अवयवास मूळ म्हणतात. वनस्पतींच्या मुळांना उपमुळे फुटतात. उपमुळे तिरपी वाढून मूळ झाडाला आधार देतात. या मुळांना सोटमूळ असे म्हणतात. मुळांच्या टोकांच्या भागावर केसासारखे धागे असतात. त्यांना मूलरोम म्हणतात. मुळाच्या टोकांचा भाग नाजूक असतो. त्याला इजा होऊ नये म्हणून त्यावर टोपीसारखे आवरण असते. त्याला मूलटोपी म्हणतात. हे मुळाचे प्रकार आहेत सोटमूळ आणि तंतुमय मूळ. सोटमूळ हे द्विदल वनस्पतीमध्ये आढळतात. मूग, आंबा, चिंच, मोहरी हे सोटमूळाचे उदाहरण आहेत. तुम्हाला आदिमूळ, अंकुर, सोटमूळ हे समजला का रे बाळांनो? छान. खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना तंतुमय मुळे म्हणतात. तंतुमय मुळे एकदल वनस्पतीमध्ये दिसतात. कांदा, लसूण, नारळ, केळी हे एकदल वनस्पतीचे उदाहरणे आहेत. आता आपण काय पाहिलं? हे समजलं का रे सर्वांना? छान. एका काचेच्या बरणीत पाणी घेऊन त्यावर एक कांदा ठेवा. एक काचेची बरणी घेऊन त्यावर कांदा ठेवा आणि या प्रयोगाचे सलग 8 दिवस तुम्ही काय करा? निरीक्षण करा. कांद्याला तंतुमुळे फुटलेले दिसतील. जमिनीच्या वर वाढणाऱ्या अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीच्या वर होते. खोडाची लांबी वाढत जाते. खोडावर पेरे असतात. ज्या ठिकाणी पेरे असतात तेथे पाने फुटतात. खोडाच्या 2 पेरातील अंतराला कांडे म्हणतात. खोडाच्या अग्रभागाला मुकुल असे म्हणतात. झाडाची पाने विविध प्रकाराची असतात. तुम्ही पाहिली असतील. खोडाला पेराच्या जागी पाने असतात. पानाच्या पसरट भागाला पर्णपत्र म्हणतात. पर्णपत्राच्या कडेला पर्णधारा असतात आणि त्याला पर्णधारा असे म्हणतात. पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पर्णाग्र म्हणतात. काही वनस्पतीच्या पानांना देठ असतात. आता आपण काय पाहिलं? खोड आणि पान. हा भाग कळाला का रे सर्वांना? खोड आणि पान. आता आपण या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास काय म्हणतात? सोटमूळ. प्रश्न दुसरा, सोटमूळ हे कोणत्या प्रकाराच्या वनस्पतीमध्ये आढळतात? द्विदल. छान. पानाच्या पसरट भागाला काय म्हणतात? पर्णपत्र. प्रश्न चौथा, ज्या ठिकाणी पेरे असतात तिथे काय फुटतात? उत्तर आहे पाने. प्रश्न पाचवा, तंतुमय मुळे कोणत्या प्रकारच्या वनस्पतीमध्ये आढळतात? एकदल वनस्पतीमध्ये. छान. गुड. प्रश्न सहावा, मुळाच्या टोकांच्या भागावर केसासारखे धागे असतात. त्यांना काय म्हणतात बर? कोण सांगेल का? त्यांना म्हणतात मूलरोम. काय म्हणतात? मूलरोम. आता प्रश्न आहे 7वा, पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला काय म्हणतात? तर पर्णाग्र. काय म्हणतात? पर्णाग्र. शिकवलेला पाठ सर्वांना आवडला व समजला का? शिक्षक परिचय. श्रीमती साधना सिद्धनाथ दुधाळ, शाळेचे नाव क्रांतिवीर नागनाथ नाईकवाडी, प्राथमिक शाळा मसवड.
धन्यवाद.